हॅलो मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक जादूची गोष्ट. गोष्टीचं नाव आहे जादूचे बूट. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक छान छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये सिया नावाची एक गोड मुलगी राहत होती. ती रोज नियमितपणे शाळेत जात होती. सिया ही फार समजूतदार होती. ती मोठ्यांचं, आईबाबांचं, सर्वांचं ऐकायची. तुम्ही सुद्धा ऐकता ना? सिया अगदी आनंदात राहायची. पण तिच्या आयुष्यात एक दुःख होतं की ती चालू शकत नव्हती. ती अभ्यासात फार हुशार होती. तिचा नेहमी वर्गामध्ये पहिला नंबर येत होता. सर्व गोष्टींमध्ये सिया अगदी पहिल्या नंबरवर असायची. पण तिला चालताच येत नव्हतं. हेच तिच्या आयुष्याचं फार मोठं दुःख होतं. या कारणामुळे ती दुःखी असायची. तिच्याशी कोणी लोक बोलत नव्हते. तिला जास्त मित्रमैत्रिणीसुद्धा नव्हते, कारण मुलं तिच्यासोबत बोलत नव्हते. ती रोज खिडकीतून इतर मुलांना खेळताना बघायची आणि मनातल्या मनातच दुःखी व्हायची. तिला असं वाटायचं की सर्व मुलं अगदी आनंदाने खेळतात, चालू शकतात, नाचू शकतात, फिरू शकतात, पण मला असं काहीच करता येत नाही. या गोष्टीचा विचार करून ती फार दुःखी होत होती. तिचे आई-बाबा तिला फार आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचे, पण हीच एक गोष्ट होती की ज्यामुळे ती फार दुःखी असायची. एकदा काय होतं, त्यांच्या शाळेमध्ये स्पोर्ट्स डे असतात आणि टीचर मुलांना विचारतात की कोण कोण स्पोर्ट्स डेमध्ये भाग घेणार. तेव्हा सगळे सियाचं नाव घेतात आणि तिला चिडवतात, कारण तिला चालता येत नसतं. ती बिचारी खूप रडते. टीचर सर्व मुलांना फार रागवतात की असं बोलायचं नाही, कोणाच्या कमजोरीवर असं हसायचं नाही. सियाला फार दुःख होतं. ती एका गार्डनमध्ये बसून रडत असते. त्यानंतर गार्डनमध्ये ती बराच वेळ रडत असते, दुःखी होते. पण ती शेवटी विचार करते की ही परिस्थिती मी काही बदलू शकत नाही. असा विचार करून ती शाळेमधून घरासाठी निघत असते. तिथेच जाताना काय होतं, रस्त्यावर तिला एक छोटासा मुलगा पडलेला दिसतो. तो मुलगा रडत असतो. सिया त्याला म्हणते, अरे घाबरू नको, मी तुझी मदत करते. सिया ही धावू शकत नाही, पण ती काय करते, जोरजोराने लोकांना आवाज देते आणि लोक तिच्या मदतीला येतात आणि त्या मुलाला मदत मिळते. लोक त्या मुलाची मदत करतात. हे बघून सियाला आनंद होतो, कारण सियाला दुसऱ्यांची मदत करायला फार आवडतं. तिला असं वाटतं, चला आपल्यामुळे का होईना या मुलाला मदत मिळाली. असा विचार करता करताच सिया घरी जात असते आणि तेवढ्यात काय होतं, अचानक तिथे एक सुंदर परी येते. ती परी आकाशातून खाली येते आणि सियासमोर उभी राहते. हे बघून सियाला फार आश्चर्य वाटतं. तिला कळतच नाही की ही परी कुठून आली. ती परी ही फार छान आणि सुंदर असते. ती परी सियासमोर उभी राहते आणि हसते आणि ती सियाला म्हणते, सिया, तू फार चांगली मुलगी आहेस. तू स्वतः अडचणीत असतानाही तू त्या मुलाला मदत केलीस. हे बघून मला फार छान वाटलं. सिया आश्चर्याने म्हणते, हो, पण तू कोण आहेस? परी हसून म्हणते, मी जादूची परी आहे. हे बघून सियाला काही कळतच नाही. सिया म्हणते, जादूची परी म्हणजे काय? परी म्हणते, माझ्याकडे विविध प्रकारच्या जादू आहे. तू त्या मुलाला मदत केली म्हणून मी तुला एक गिफ्ट देणार आहे. मग सिया म्हणते, कसलं गिफ्ट? तेव्हा परी काय करते, तिची काठी फिरवते आणि तिथे अचानक बूट येतात. ते जादूचे बूट असतात. ते बूट बघून सियाला फार आनंद होतो. पण सिया त्या परीला विचारते, हे काय आहे? परी म्हणते, हे जादूचे बूट आहे.
तू त्या मुलाला मदत केली म्हणून हे माझ्याकडून तुला गिफ्ट. हे बूट घालून तुला चालता येईल, तुला धावता येईल, तुला नाचता येईल, असं ती परी म्हणते. आणि हे ऐकून सियाला फार आनंद होतो. परी म्हणते हे बूट फक्तच चांगल्या मनाच्या लोकांसाठीच काम करतात. असं म्हणून परी गायब होते आणि ते बूट तिथेच राहतात. मग सियाला फार कुतूहल वाटतं. ती हळूहळू बूट घालते आणि मग काय जादू होते. सिया उभी राहते. सिया पहिलं पाऊल टाकते, दुसरं पाऊल टाकते, ती चालू लागते. हे बघून सियाला फार आनंद होतो. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात आणि ती देवाचे फार आभार मानते. आणि असंच ती नाचत नाचत धावत पळत आपल्या घरी जाते. तिथे तिचे आईवडील असतात आणि तिला बघून त्यांना फार आनंद होतो. आणि मग सिया त्यांना सर्व घडलेली गोष्ट सांगते. हे ऐकून तिचे आईवडील म्हणतात, बघ तू त्या मुलाची मदत केली म्हणून त्या परीने तुझी मदत केली. आणि अशा प्रकारे सियाला जादूचे बूट मिळतात. दुसऱ्या दिवशी सियाच्या शाळेमध्ये डान्स कॉम्पिटिशन असते आणि तेव्हा तिला आठवतं की ते मुलं आपल्याला कसे हसले होते. आणि ती ठरवते की आता आपल्याला जादूचे बूट पण मिळाले आहे, आपण चालू शकतो, आपण नाचू शकतो, आपण धावू शकतो, तर आपण या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला हवा, असा विचार सिया करते. आणि दुसऱ्या दिवशी ती डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करते. तिथे सिया हा फार छान परफॉर्मन्स देते आणि त्यातच तिचा पहिला नंबर येतो. ज्या सियाला कालपर्यंत चालता येत नव्हतं, पण त्या जादूच्या बुटामुळे तिने डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेशन केलं आणि त्याच्यामध्ये तिचा पहिला नंबर आला. हे सर्व बघून तिच्या आईवडिलांना, तिच्या शिक्षकांना आणि सर्वांना फार आनंद होतो. सर्वजण तिच्यासाठी फार टाळ्या वाजवतात आणि सिया फार आनंदी होते. सर्व डान्स कॉम्पिटिशन होऊन सिया घरी येते आणि ती त्या बुटाचे आभार मानते की या बुटामुळेच आपण या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट नंबर मिळवला. असं म्हणून सिया त्या शूजचे आणि परीचे आणि देवाचे आभार मानते आणि छान शांतपणे झोपी जाते. आणि सियाकडे ते शूज हे नेहमीसाठी राहतात. मुलांनो, आवडली का गोष्ट? ही गोष्ट आपल्याला शिकवते, आपण जर का दुसऱ्यांची मदत केली तर देव आपली सुद्धा मदत करतो. त्यामुळे तुम्ही पण सर्वांची मदत करा आणि कोणाला हसू नका, कोणाच्या कमजोरीवर कधीही हसू नका. मुलांनो, गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा. अशा छान छान गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, म्हणजे त्यांना सुद्धा ही गोष्ट समजेल आणि ते सुद्धा या गोष्टीचा आनंद घेतील. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. थँक्यू.